नमस्कार मैत्रिणींनो, मॅट्स चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. मी माधुरी आज तुम्हाला 5 ते 1 या टिपक्यांची अतिशय सुरेख अशी नागपंचमी स्पेशल नागाची रांगोळी काढून दाखवणार आहे. अशा पद्धतीने आपण 5, 3, 1 अशी टिपके काढून घ्यायचे आहेत. थोडेसे लांबच काढलेले बरे, कारण की नागाचं वेटोळं काढण्यासाठी थोडेसे स्पेस जास्त लागते. त्याप्रमाणे आपण समप्रमाणात काढून घ्यायचे आहे. नंतर प्रत्येक टिपक्याला आपण 2-2 रेघा अशा समांतर काढून घ्यायच्या आहेत. प्रत्येकच बिंदूला आता आपण अशा या रेघा काढून घेणार आहोत. 5 बिंदूला काढून झालेले आहेत. त्याच्यानंतर खालच्या साईडला आणि वरच्या साईडला जे 3 बिंदू आहेत त्यांनाही त्याच प्रकारे, आणि नंतर वरचा एक जो बिंदू आहे त्यालाही आपण तशाच रेघा काढून घ्यायच्या आहेत. पहा तर किती सुरेख आणि सुंदर अशा पटकन होणारी अशी रांगोळी आपली रेडी झालेली आहे. तर वरचा बिंदू आपण थोडासा वरच्या साईडला वाढवून घेतो आणि खालचाही बिंदू आपण थोडासा खालच्या साईडला काढून घेत आहे. पहा अशा पद्धतीने हे 2 रेघ काढून झालेले आहेत. तर आता आपण या रेघा एकमेकांना जोडून एकच आपण नागाची फणी काढत आहोत. पहा, वरच्या साईडची जी रेघ आहे ती आपण डाव्या साईडच्या 2 रेघांना जोडून घ्यायची आहे. आता त्याच्यानंतर डाव्या साईडनं खालच्या साईडनं आपण रेघा या दुसऱ्या रेघेला जोडतो आहे. आता वरच्या साईडने एकदम उजव्या साईडला असलेल्या 3 रेघांच्या पट्टीला जोडतो आहे. त्याच्यानंतर आता 5 रेघांच्या पट्टींनासुद्धा त्याच पद्धतीने उजव्या साईडला आपण जोडून घेणार आहोत. चला तर आता बघा, रेघ आपण थोडीशी ॲडजस्ट करून सुबकतेने अशी ठेवूयात. चला तर मग आपण ती रेघ ॲडजस्ट करून घेतलेली आहे. पहा अशा पद्धतीने. चला तर मग आता आपण ती रेघ गोल गोल पद्धतीने आपण आता आतल्या साईडला 5 रेघेंना आता जोडून घ्यायची आहे. पहा अशा पद्धतीने. पहा अशा पद्धतीने आपण या रेघा जोडून घ्यायच्या आहेत. खूपच सुंदर आणि छान अशी दिसणारी आपली नागपंचमी स्पेशल ही रांगोळी आहे. अगदी सुरेख आहे. पहा आता तो लास्टचा जो रेघ आहे तो आता आपण खालच्या साईडला जोडून घेऊयात. चला तर आता 3 रेघा या अशाच पद्धतीने आपण खूपच सुरेख आणि सुंदर पद्धतीने जोडून घेणार आहोत. पहा अशा पद्धतीने. तर खालच्या साईडला आपण शेपटीला जोडून घेणार आहोत. पहा तर किती सुंदर असं नागाचं वेटोळं आपण काढलेलं आहे, खूपच कमीत कमी वेळेमध्ये. तर वरच्या साईडला आपण नागाची फणी काढत आहोत. तर आतल्या साईडला त्रिकोण काढलेला आहे. खूपच. चला तर आता नागाची फणी आणि त्याच्या रेघा ज्या आहेत त्या काढत आहोत आपण. अतिशय सुरेख आणि सुंदर अशा पद्धतीने काढत आहोत. पांढरा रंग देऊन घ्यायचा आहे फणीला. त्याच्या खालच्या साईडला आपण नागाच्या पट्ट्या जशा असतात त्याप्रमाणे रेघा काढून पूर्णच अंगाला काढू शकता, नाहीतर आपण फक्त 2-3 अशा रेघा काढू शकतो. पण अशा पद्धतीने मी रंग दिलेला आहे. तर जे टिपके आहे ते पोसून थोडंसं त्याला पण व्यवस्थित थोडंसं आकार करून घ्यायचा आहे. पहा तर अशा पद्धतीने आपण हे रांगोळीला आकार देऊन घेत आहोत बोटाच्या साहाय्याने. आधीमध्ये थोडीशी आपली रांगोळी व्यवस्थित न आल्यामुळे
शेवटपर्यंत आपण असा हा बोटाच्या साहाय्याने आकार फिरवून घेत आहोत. पहा आता आपण शेपटी त्याची करेक्ट केलेली आहे. आता दुसऱ्या बाजूनेही आपण त्याच पद्धतीने त्याला आकार देऊन घ्यायचा आहे, सुंदर अशा पद्धतीने. चला तर मग अशा पद्धतीने आपण त्याची सुरेखता आणखी वाढवून घेतलेली आहे करेक्शन करून. आता त्याच्यानंतर आपण आता नागाच्या खाली रेघा काढून घ्यायच्या आहेत. त्याला आपण पिवळ्या आणि लाल रंगाचे टिपके देऊन घेणार आहोत. आता पाहत अशा पद्धतीने खूपच सुरेख आणि सुंदर अशी आपली रांगोळी तयार झालेली आहे. रस आपण करेक्शन करून घेतलेलं आहे. अतिशय सुरेख आलेली आहे रांगोळी. चॅनलला नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या. येणारे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला इझिली अवेलेबल होतील व इझिली सुंदर सुंदर येणाऱ्या सणावारांप्रमाणे तुम्हाला रांगोळ्या काढताही येतील व पाहताही येतील. तर अशा पद्धतीने आपण नागाच्या फणीला आणि खालच्या साईडला रेघा काढलेल्या आहेत. तर आता आपण प्रत्येक जे टिपके काढलेले होते त्याच टिपक्यांच्या जागी आता आपण पिवळे टिपके देऊन पसरवून त्यात लाल टिपके भरणार आहोत. चला तर मग काढूयात. रांगोळी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. असाच आमच्या चॅनलला सपोर्ट करत राहा. आता आपण नागाच्या फणीच्या साईडला 2 रेघा काढून चक्री काढून घेणार आहोत. दोन्ही साईडला त्याच पद्धतीने काढून शेप देऊन घेणार आहोत. आणि खालच्या साईडला आता आपण एक छोटीशी वेगळी डिझाईन पण काढून घेणार आहोत. तर रांगोळी आणखी छान दिसली पाहिजे याकरिता पहा कशा पद्धतीने काढत आहे. 2 रेघा काढायच्या आहेत सिंपलच्या आणि त्याच्यावरती आतल्या बाजूने 2 अर्ध गोल आणि खालच्या साईडला त्याच्या मधोमध अर्ध गोल. पहा 1 2 आणि 3 आणि त्या आपण जोडून घेणार आहोत अशा पद्धतीने. अशाच पद्धतीची डिझाईन आपण दुसऱ्याही साईडला काढून घ्यायची आहे. आणि आपली ही छोटीशी रांगोळी पूर्णपणे कंप्लीट झालेली आहे. या नागपंचमीला जरूर काढा ही रांगोळी. खूपच सुरेख आणि सुंदर अशी रांगोळी आहे. थँक्यू सो मच.